कोल्हापूर गणेशोत्सव वाद पोलीस प्रशासन आणि महासमितीत सकारात्मक चर्चा 31 ऑगस्टला होणार अंतिम निर्णय। कोल्हापुरातील गणेश मंडळांचे आगमन एकाच दिवशी करणे आणि अनंत चतुर्दशीला सर्व मंडळांचे विसर्जन एकत्रित करणे असा आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला होता। मात्र पोलीस प्रशासनाच्या या आदेशाला शहरातील तरुण मंडळे आणि गणेशोत्सव महासमितीने तीव्र विरोध दर्शवला होता। याच पार्श्वभूमीवरती आज गणेशोत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली। आज झालेल्या या बैठकीत पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव महासमितीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली। यामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्याला परवानगी असल्याचे सांगण्यात आले। तसेच पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचं आगमन करावं असंही यावेळी सांगण्यात आले। त्यामुळे महासमितीचा झालेला गैरसमज पोलीस प्रशासनाने दूर केला आहे। आज कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती जी कोल्हापूरमध्ये सर्व मंडळांची तालीम संस्थांची स्थापन झाली आहे, त्याच्या माध्यमातून काही गणेशोत्सवाच्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी आम्ही प्रशासनाला बैठक एक आयोजित केली होती त्या प्रिया पाटील मॅडम यांच्याशी। त्यानुसार सर्व गोष्टी चांगल्या एकमेकांच्या सहमतीने घडवायच्या अशा पद्धतीने ठरले। तसेच 2 दिवसामागे कोल्हापूरच्या आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली की गणेश आगमन आणि विसर्जनला पोलीस प्रशासनाचा विरोध आहे, की ज्या दिवशी गणपती येतात आणि ज्या दिवशी विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी तुम्ही काढाव्यात अशी त्यांची प्रशासनाची भूमिका आहे। पण त्यामध्ये सर्व मंडळांचा आणि आमच्या समितीचा भ्रम झाला की हे कसं शक्य आहे, कारण का त्यामागची भूमिका अशी होती, सर्व तालीम संस्था आणि मंडळांनी वाद्य ठरवलेली, सर्व वेळ ठरवलेली, कार्यकर्त्यांना कल्पना दिली, प्रत्येक गणपतीची बुकिंग केली तर तारखा ठरल्या होत्या, त्यानुसार सर्वांना अडचण येत होती। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज प्रशासनाने आम्हाला निमंत्रण केलं। ज्यावेळी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आज निमंत्रण केलं, आज सुट्टी असून सुद्धा SP साहेबांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि त्यामध्ये असं आम्हाला SP साहेबांची चर्चा करताना सांगण्यात आलं की आम्ही आगमन मिरवणुकीला विरोध केलेला नाही किंवा आम्ही विसर्जन मिरवणुकीला विरोध केलेला नाही, फक्त आमची इच्छा एकच आहे की आगमन मिरवणूक ही तुम्ही 4 दिवस आधी काढा, 5 दिवस काढा, पण वाद्य पारंपरिक असू दे, वाद्य पारंपरिक असावेत। आणि दुसरा विषय म्हणजे जे तुम्ही साऊंड लावणार आहे ते साऊंड तुमच्या स्टँडिंग म्हणजे मंडळाच्या किंवा मंडपाच्या शेजारी तुमच्या तालीम संस्थेच्या दारात असावेत अशी त्यांची भूमिका आहे। ही भूमिका आम्हाला सुद्धा योग्य वाटली आणि आम्ही सर्व मंडळांना तालमींना सुद्धा कल्पना ही दिली की बाबा अशा पद्धतीने बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये चांगला सूर झाला आणि एकत्रीकरण म्हणजे चर्चा चांगली झाली। यामध्ये काही गोष्टींची मागणी होती आमच्या, 1-2-3 गोष्टींची, ते आमचे कार्यकर्ते आता बोलतीलच, पण त्यानुसार आजच्या बैठकीच्या नुसार आता तो विषय आता मागे पडलेला आहे आणि तो विषय आता इथे संपलेला आहे असं मी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्यामुळे येणारा गणपती 2026चा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात प्रशासन असेल, महासमिती असेल किंवा मंडळं असतील आणि महानगरपालिका असेल आणि तुम्ही पत्रकार बंधू असतील यांच्या सगळ्यांच्या सहमतीने एक प्रकारे चांगल्या पद्धतीने साजरा होईल। SP साहेबांची आज आमच्या 11 वाजता आज आमच्या महासमितीच्या बरोबर बैठक झाली आणि या बैठकीचा काल फोन आमच्या अध्यक्ष गजानन यादव साहेबांना आला आणि आम्ही सर्व SP ऑफिसला आज बैठकीसाठी आलो। या बैठकीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गेले 4 दिवस जी संभ्रम अवस्था निर्माण झाली की आगमन मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढल्या नाही, अन्यथा परवानगी मिळाली जाणार नाही, तर त्यांनी त्यात सर्व स्पष्टीकरण केलं की आगमन मिरवणूक जर आधी 2-4 दिवस जरी ज्या काढणार आहेत त्या जर पारंपरिक वाद्यात जर काढत असतील त्यावर आमची कोणतीही हरकत असणार नाही। आणि जर डॉल्बी आणि जर हा विषय काही आम्ही त्यात घेतलेला नव्हता आता सध्या, तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी मंडप असेल त्या ठिकाणी कोर्टाच्या नियमाप्रमाणे वाद्य वाजण्यास कोणतीही हरकत नाही। दुसरा विषय म्हणजे आम्हाला या महासमिती स्थापन करण्यामागं आम्ही सर्व तालीम संस्थे जे जुन्या तालमी असतील, 188 वर्षाच्या तालमी आहेत, 175 वर्षाच्या तालमी आहेत, या सर्व तालीमी असतील, मंडळं असतील, अशी 400-500 मंडळं आणि तालीम संस्था यात सहभागी आहेत। याचं प्रतिनिधित्व म्हणून आज कोल्हापुरात
आमचं पण एक कर्तव्य आहे की लोकांनी जे वाद्य ठरवलेलं आहे ते वाद्य जर वाजवायला जर प्रशासन परवानगी जर देत नसेल, त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन प्रशासनाला जर महाशासनानं जर गणेश उत्सव हा लोक उत्सव म्हणून जर साजरा करण्यास परवानगी दिल्या तर कोल्हापूर स्थानिक प्रशासन काय यात आम्हाला हे करतंय, तर प्रशासनाची अशी कोणतीही भूमिका नाही आहे की ते 100% आम्ही आणि त्यांना सहकार्य करणार। सर्व तालीम संस्था देखील त्यांना सहकार्य करणार आणि 31 तारखेची जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी साहेब, त्यानंतर आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका आणि सर्व राजकीय पक्ष, महामंडळ, महासमिती आणि तालीम संस्थेचे सर्व पदाधिकारी यांची एक बैठक आहे। या बैठकीत सर्व गणेशोत्सवाबाबत ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे त्याचं स्पष्टीकरण केलं जाईल, काही सूचना केल्या जातील, त्याप्रमाणे येणारा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील। आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी यावरती अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही। गणेशोत्सवाबाबतचा अधिकृत आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव महासमिती, तरुण मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे। 31 ऑगस्टच्या या संयुक्त बैठकीत गणेश मंडळांचे आगमन, विसर्जन आणि सुरक्षेच्या अटींबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर वातावरण निवळले असले तरी आता संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष 31 ऑगस्टला होणाऱ्या या बैठकीकडे लागले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।